इको थोडं. हरे कृष्ण. तर आजच्या देवदैठण या सत्संग कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भक्तांचं प्रथमतः स्वागत आहे. आणि या ठिकाणी मला प्रवचनासाठी बोलवलं याबद्दल सगळ्यांचं प्रथमतः धन्यवाद आहे. खूप दिवसाच्या नंतर पुन्हा संधी आलेली आहे. तर हा जो आजचा आपला विषय आहे की आपण पाहत आहोत की सगळेजण आता आजचा जो दिवस आहे तर हा आजचा जो दिवस आहे कशासाठी दिवस आहे? अधिक मासचा प्रारंभ आज झालेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला हा अधिक मास जे आहे, अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे, तर हा महिन्याचं आपल्याला काय करायचंय? वैष्णवांना पालन करायचंय. आणि मग आपण आज पाहणार आहोत की हा जो महिना आहे हा किती महत्त्वपूर्ण आहे, तो कसा येतो आणि आल्याच्या नंतर आपल्याला त्याचं कशा प्रकारे त्याचं पालन करायचंय. वैष्णवांसाठी हा जो महिना आहे किती महत्त्वपूर्ण आहे. जे कर्मकांडी लोक आहेत, भौतिक लोक आहेत, तो त्या महिन्याला अतिशय तुच्छ समजतात. तोच महिना आपल्या वैष्णवांसाठी किती महत्त्वाचा आहे. आणि या महिन्यामध्ये काय काय भगवंतांच्या लीला घडलेल्या आहेत आणि आता आपल्याला काय गोष्टी वैष्णवांनी पालन करायच्यात आणि काही गोष्टी पालन करायच्या नाहीत, है ना. तर आपण ह्या पाहणार आहोत आजच्या प्रवचनामध्ये. तर विशेष आपण पाहूया की हा जो महिना आहे तर या महिन्याला अधिक मास म्हणतात, है ना आपल्या मराठीमध्ये. तर काही याच्यामध्ये याला मलमास म्हणतात. काय? मलमास. तर मलमास म्हणजे काय? मल म्हणजे काय? तुच्छ, है ना, खालच्या दर्जाचा. तर ह्या महिन्याला काय समजतात? तुच्छ समजतात, है ना. जसं ह्या वर्षातील सगळे जे महिने आहेत तर ह्या प्रत्येक महिन्याचं काय आहे? एक असं विशेष महत्त्व आहे, है ना. प्रत्येक महिन्याला काय विशेष महत्त्व आहे. तर हा जो महिना आहे हा अधिक महिना आहे, है ना, एक्स्ट्रा महिना आलेला आहे. तर त्यामुळे याला काय समजतात? तुच्छ समजतात. तर मग सांगतात कारण तुच्छ कमून समजतात? याला धोंड्याचा महिना म्हणतात, है ना. धोंड्याचा महिना कमून समजतात? धोंडा म्हणजे काय? दगड, है ना, दगडाचा दगडाचा महिना. दगड म्हणजे काय? दगडाचा महिना का म्हणतात याला? धोंड्याचा महिना का म्हणतात? कारण या महिन्यामध्ये जे शुभ कार्य आहे, आवाज थोडासाही होतोय का? तर या महिन्यामध्ये शुभ कार्य केलं जात नाही, है ना. या महिन्यामध्ये कुठली तिथी नाही, कुठली विधी नाही, कुठला यज्ञ नाही, कुठलं शुभ कार्य केलं जात नाही, है ना. तर त्यामुळं हा महिना कसा आहे? स्थिर आहे. प्रत्येक महिन्यामध्ये काही विधी असतात, कार्य असतात, है ना. तर त्यामुळे तो चालता असतो. हा महिना कसा आहे? स्थिर आहे. त्यामुळे याला काय म्हणतात? धोंडा. दगड काय करतो? स्थिर असतो, म्हणून याला काय म्हणतात? धोंडा. धोंड्यावनी दगडावनी काय असतो? हा स्थिर असतो, म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात. तर म्हणून हा जो महिना आहे तर तो कस काय आला, कुठून येतो तो, है ना, एक्स्ट्रा महिना? तर सांगतात की 3 वर्षानंतर हा एक महिना एक्स्ट्रा येतो, 3 वर्षानंतर. तर सांगतात शास्त्रामध्ये, खगोल शास्त्रामध्ये सांगितलंय, स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे, नारद पुराणामध्ये आहे. तर सांगतात की हा धोंड्याचा महिना जे आहे तर 2 प्रकारचे कॅलेंडर असतात. एक सूर्यावर चालणारं कॅलेंडर आहे, जसं आपण
वापरतो सगळे है ना, जानेवारी फेब्रुवारी ही महिना, ही जी चालतं सूर्यावर चालतं. आणि ह्या एका वर्षासाठी याला 365 दिवसाचं आपलं हा एक वर्ष असतं है ना, 365 दिवसाचं. दुसरं एक कॅलेंडर असतं की चंद्रावर चालणारं. तर ते चंद्रावर चालणारं का जे कॅलेंडर आहे ते अमावस्येपासून तर अमावस्येपर्यंत हा एक महिना मानला जातो. तर ही जे कॅलेंडर असतं तर याच्यामध्ये 354 दिवस असतात चंद्राच्या कॅलेंडरनुसार. तर प्रत्येक वर्षामध्ये 11 दिवस चंद्राच्या कॅलेंडरमध्ये आणि सूर्याच्या कॅलेंडरमध्ये फरक निघतो प्रत्येक वर्षी. म्हणजे प्रत्येक वर्षी 11 दिवस बाजूला येतात. तर असे 3 वर्षाचे हा एक महिना येतो. कधी कधी 32 दिवसाचा येतो, कधी 31 दिवसाचा येतो. कारण कधी कधी एखाद्या वर्षी फेब्रुवारी महिना 29चा असतो है ना, कधी 28चा असतो. त्यामुळे 1-2 दिवसाचं कधी कधी काय होतं, इकडे इकडे होतं, पण एक महिना हा एक्स्ट्रा आलेला आहे. आणि म्हणून हा जो दिवस आहे, तर म्हणून हा जो महिना आहे तर याच्यामध्ये काय करत नाही, वास्तुक शांती करत नाही, लग्न करत नाही, तिथी करत नाही, यज्ञ करत नाही. कारण या महिन्याला काय समजतात, हे मलमाह समजतात, तुच्छ समजतात. आणि म्हणून या महिन्यामध्ये आहे की जी कार्य करू त्याच्यात डबल फळ मिळतं. काय डबल फळ मिळतं. पाप कार्य केलं तर त्याचं बी काय आहे, डबल डबल बेनिफिट आहे. म्हणजे ह्या महिन्यामध्ये पुण्य जर केलं त्याचं पण काय होतंय, डबल. आणि पाप केलं तर त्याचं बी डबल आहे. तर म्हणून एक भक्त सांगत होते लेक्चरमध्ये की मग त्यांनी प्रश्न विचारला एक जणांनी की म्हणले तुम्ही मग ह्या महिन्यामध्ये लग्न का करत नाही है ना, लग्न विधी काय करत आहे. ते म्हणले ह्या महिन्यात काय होतं, डबल होते. ह्या महिन्यामध्ये जर केलं तर काय होतं, डबल होतं. म्हणून ह्या महिन्यामध्ये विधी करत नाही. कारण हा विधी मुहूर्त वगैरे नसतात ना, तर त्याच्यामुळं हे लोक त्याला अशुभ मानलं जातं. म्हणून ही शुभ कार्य या अशुभ कार्य याच्यामध्ये करत नाही. तर मग सांगतात की हा जो ही आहे, म्हणून या महिन्यामध्ये काय करायचं नाही, पाप करायचं. पाप केलं तर काय भेटणार आहे, डबल भेटणार आहे. तर म्हणून या महिन्यामध्ये पाप करायचं नाही. तर मग जसं भौतिक जे लोक आहेत, कर्मकांडी लोक आहेत, तर ते काय करतात, या महिन्याला तुच्छ समजतात. व वैष्णव जे आहेत, तर वैष्णवांसाठी हा महिना अतिशय महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा आहे. तर हा महत्वाचा काय आहे, कारण जसं एक वेळेस काय झालं की हे जे प्रत्येक महिने आहेत वर्षातले, तर ते स्वतःचं गुणगान करत होते. काय करत होते, स्वतःचं गुणगान करत होते की श्रावण महिना म्हणला बघ मी किती श्रेष्ठ आहे है ना, माझ्या महिन्यामध्ये सगळे लोक काय करतात, आध्यात्मिक कार्य करतात है ना, एकदम शुद्ध महिना आहे मी. नंतर पुढं मार्गशीर्ष महिना, त्यानंतर जन्माष्टमी येते, त्यामध्ये तो महिना म्हणला बघ मी किती श्रेष्ठ आहे, माझ्या महिन्यामध्ये भगवंत जन्मले. नंतर पुढं प्रत्येक महिन्याने आपलं आपलं काय केलं, गुणगान केलं. आणि मग सगळ्यांचं गुणगान झाल्याच्या नंतर हा जो मलमास आहे तो त्याला खूप वाईट वाटलं. अरे मी जे आहे मला काय समजतात, सगळेजण एकदम तुच्छ समजतात. आणि नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनी म्हणले, नारद मुनी त्यांनी सांगितलं बघा आहे ना, मला लय तुच्छ समजायला लागले हे सगळेजण, हे सगळे आपापलं काय करतात, गुणगान करतात आणि मला लय तुच्छ समजतात. त्याला वाईट वाटलं. आणि त्यानंतर मग हे जे नारद मुनी आहेत, तर हे नारद मुनी त्या जे मलमास आहे तर त्या मलमासाला घेऊन भगवंतांकडे गेले. नारद मुनी भगवंतांकडे घेऊन गेल्यानंतर मग भगवंतांनी विचारलं तुम्ही कशासाठी आले, काय तुमचा येण्याचं काय कारण आहे. तर मग नारद मुनींनी सांगितलं की हा जो मलमास आहे, अधिक मास आहे, तर याची अशी समस्या आहे की हा अतिशय दुःखी झालाय आणि याला सगळे तुच्छ समजतात. तर याच्याकडे काय करा,
तर बघा त्याला समजून सांगा काहीतरी. मग भगवंत म्हणले, अरे तुला तुच्छ ते जरी समजत असेल तर तुला काही काळजी करायची गरज नाही. तुला मी काय करतो, त्या महिन्याला माझंच नाव देऊन टाकतो, है ना. माझं नाव देऊन टाकतो म्हणजे तू काय होशील, पवित्र होशील. मग त्या महिन्याला तेव्हापासून भगवंतांनी पुरुषोत्तम मास म्हणून काय दिलं, नाव देऊन टाकलं. मग पुरुषोत्तम मास नाव देऊन टाकल्यामुळं तो महिना कोणाचा सगळ्यांपेक्षा काय झाला, तो श्रेष्ठ ठरला. मग ह्या महिन्यामध्ये जेवढे काही आध्यात्मिक कार्य केले जातील तर त्याला हजारो पटीने लाभ भेटतो. किती? हजारो पटीने. एक माळ जर आपण जप केला तर आपल्याला जनरली एक माळेचं काय होतं, लाभ प्राप्त होतो. पण या महिन्यामध्ये एक माळ जर जप केला तर 1000 माळेचं फळ भेटतं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मग त्यांनी सांगितलं की जो कोणी या महिन्यामध्ये जर त्यांनी त्या व्रताचं पालन केलं अधिक मासामध्ये तर त्याला किती फळ भेटणार आहे, हजारो पटीने लाभ भेटणार आहे. तर मग सांगतात की या महिन्यामध्ये काय काय व्रत केलं पाहिजे, काय काय नियमाचं पालन केलं पाहिजे, हा महिना कशासाठी महत्वाचा आहे. तर मग सांगतात की या महिन्यामध्ये अनेक अशा तपस्या करण्यासाठी सांगितल्या वैष्णवांसाठी. तर मग सांगतात की या महिन्यामध्ये आपल्याला काय करायच्या, तपस्या करायच्या. काय तपस्या करायच्या ते आता आपण पुढं पाहणार आहोत. तर सांगतात की जो हा पुरुषोत्तम मास आहे आपण पालन करणार आहोत, तर पालन करताना सांगितलं की जो आपण विधी पालन करणार आहे, जो नियम पालन करणार आहे तो शास्त्राच्या दृष्टीने असला पाहिजे. काय, जर आपण नियम पालन करणार आहोत, व्रत पालन करणार आहोत, तर तो कसा असला पाहिजे, शास्त्राच्या दृष्टीने असला पाहिजे. तर म्हणून वैष्णवांसाठी अशी कठोर काही तपस्या सांगितलेली नाहीये. हिरण्यकशिपू सारखी एकदम कठोर अशी तपस्या सांगितलेली नाही. वैष्णवांसाठी शास्त्राने काय तपस्या सांगितली, वैष्णवांना काय तपस्या आहे, हा एकादशी. वैष्णवांसाठी काय सांगितलंय, एकादशी. प्रत्येक वैष्णवाने, प्रत्येक मनुष्याने जो स्वतःला जर मनुष्य समजत असेल है ना, तर त्याने प्रत्येकाने एकादशीचं पालन केलं पाहिजे. प्रत्येकासाठी, प्रत्येकासाठी. सगळ्यात मोठं व्रत म्हणजे काय आहे, काय आहे, एकादशी. हा, वैष्णवांसाठी सगळ्यात एकादशीचं पालन करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी तर केलंच पाहिजे, पण जर किमान करत नसतील तर ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो स्वतःला भगवंतांचा सेवक समजतो, तर त्यांनी तर ही व्रत केलंच पाहिजे. अन्यथा त्याच्या माळीला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. बरेच वैष्णव असे पाहिले, भक्त पाहिले की त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे पण ते एकादशीचं पालन करत नाही. हे किती चुकीचं आहे ना. किती सोपं आहे, एकादश करायचं काय अवघड आहे एवढं. शास्त्रामध्ये सांगितलं की उपवास करण्यासाठी, ठीक आहे, उपवास कसा केला पाहिजे, एकादशीचं जे व्रत आहे तर ते कसं केलं पाहिजे, निर्जला, है ना, कसं केलं पाहिजे, निर्जला केली पाहिजे. पण जर आपण निर्जला करू शकलो नाही तरी पण काय हरकत नाही, है ना. जर निर्जला नाही जमली तर फलाहार, है ना, फळं खाऊन करू शकतो. फळं खाऊन पण नाही जमली तर फराज हरे कृष्ण. आपण फराळाचं खाऊन पण एकादश करू शकतो, काही हरकत नाही. पण एकादश पकडलीच पाहिजे. तर म्हणून हा जो उपवास आहे, जर हा 15 दिवसातून एक दिवसच काय करायचं आहे आपल्याला धरायचा. रोज काय एकादशी येत नाही ना, 15 दिवसातून एक दिवस उपवास धरायचा आहे.
हा, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणलं किंवा आयुर्वेदानुसार जर म्हणलं तर प्रत्येक कंपनीला 8 दिवसांनी काय असती, सुट्टी असते. कशासाठी? हा. जे काही कामगार आहेत, आहे ना, वर्कर आहेत, त्यांना पण एक दिवस आराम भेटतो. आणि त्या मशिनरी ज्या चालतात, आहे ना, 24 तास चालू असतात सिपमध्ये, पण त्यांना पण मेंटेन करायचं असतं, मेंटेनन्स असतो. त्यामुळे एक दिवस काय असते, सुट्टी असते. तशी ही जी आपली काय एक मशीनच आहे. आपण 15 दिवस काय करतो? सकाळ संध्याकाळ आपली मशीन काय असते, चालूच असते. आपण काही विचार करत नाही जोपर्यंत ती बिघडत नाही तोपर्यंत. तर त्या शरीराला सुद्धा पचनक्रिया करण्यासाठी, कार्य करण्यासाठी काय लागते, शक्ती लागते. जर ती 15 दिवसातून जर ती आपण उपवास पकडला, निर्जला पकडली, तर काय होतं, आपल्याला शक्ती प्राप्त होते. उपवास एक दिवस जर शरीराला जर उपवाशी ठेवलं तर काय होतं, 15 दिवसासाठी एक शक्ती प्राप्त होती. आणि होणारे जे काही आजार आहेत, ते शरीरातले जे काही गोष्टी आहेत, टॉक्झिन्स आहेत, तर ते काय होतात, हा, निघून जातात. म्हणजे शरीर पुन्हा पुढल्या 15 दिवसासाठी काय होतं, हा, सुदृढ होऊन जातं. तर आयुर्वेदानुसार सुद्धा ही चांगली गोष्ट आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या तर याचा काही विचार करायची गोष्ट नाही, इतका लाभ आहे. तर म्हणून प्रत्येक वैष्णवाने, प्रत्येक मनुष्याने एकादशीचं व्रत ही शास्त्रानुसार सांगितले. म्हणून मी काय सांगतोय, की जे व्रत आपण पालन करतो ते व्रत शास्त्रानुसार असलं पाहिजे. काही पण व्रत करायचे, त्याला काय महत्व, 8 दिवस बिगर चप्पलचं हिंडायचं, 9 दिवस चप्पलचं हिंडायचं, ही शास्त्रामध्ये सांगितलेलं, शास्त्रामध्ये लिहिलंय का असं? लिहिलंय का? इतकी कठोर तपस्या करायची काही गरज नाही. एकादशीचं व्रत किती सोपं आहे, तरी पण आपण असे काही काही कितीतरी घोर घोर काय करतायत, तपस्या करतायत. पण ही इतकी काय आपल्यासाठी सांगितलं नाही. आपल्याला तर सरळ सांगितलंय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, एकादशीचं पालन करा, गायीची सेवा करा, तुळशीला प्रदक्षिणा घाला, तुळशीला दिवा लावा, एवढंच सांगितलंय. 4 नियमाचं पालन करा. वैष्णवाला एवढीच तपस्या सांगितली, काही दुसरी कुठे तपस्या सांगितलेली नाही. आणि हे जे नियम व्यक्ती पुढं पण राहून पालन करू शकतो आपल्या घरी. त्याला कुठं काही असं घरापासून दूर जायची काही गरज नाही. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एकदम सरळ सोपं सहजासहजी तो पालन करू शकतो. आणि एवढं केल्यानंतर काय होणार आहे, भगवंत प्रसन्न होणार आहे. तर म्हणून व्रत, कुठलंही व्रत करताना ते शास्त्राच्या दृष्टीने आहे का याचा विचार करूनच काय केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. अन्यथा त्याचा काही लाभ होणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की जे आपण या मासामध्ये, अधिक मासामध्ये पालन करणार आहोत, तर ते शास्त्रानुसार आहे का, शास्त्रात सांगितलंय का, तरच ते काय करायचं, पालन करायचंय. मग नंतर सांगितलंय की या महिन्यामध्ये काय काय भगवंतांच्या लीला घडलेल्या आहेत. म्हणून या महिन्याला भगवंतांनी स्वतःचं काय केलंय, नाव दिलेलं आहे. तर म्हणून या महिन्यामध्ये बऱ्याच काही लीला घडलेल्या आहेत. तर आपण एक लीला पाहू की जसं हा हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष हे 2 बंधू होते. आणि हे 2 बंधू होते, हे राक्षसामध्ये सर्वश्रेष्ठ होते. तर या राक्षसांनी, या 2 राक्षसांनी पूर्ण पृथ्वीला काय केलं होतं, त्रास दिला होता पूर्ण पृथ्वीला. आणि ते काय करत होते की हे जितका व्यक्ती आसुरी आहे तितका त्याला भौतिक जगाचा मोह असतो. काय असतो, जितका व्यक्ती पापी आहे तितका त्याला भौतिक गोष्टीचा काय होतो, लोभ प्राप्त होतो. तर हा हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष इतके शक्तिशाली होते की सगळ्या देवी देवता त्यांच्या आदेशाचं पालन करत होते. सगळ्या देवी देवता, इंद्र, चंद्र, सूर्य, सगळे जसं हे सांगन इतका शक्तिशाली हा हिरण्यकश्यपू. इतकी सगळी सत्ता होती, तरी पण त्याला लोभ होता. कशाचा, सोनं प्राप्त करण्याचा. विशेष हिरण्य म्हणजे काय, त्याचं नावच होतं हिरण्यकश्यपू, सोनं प्राप्त करण्याचा.
व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला कशाचा हे असतो, इच्छा असती आपल्याकडं काय असावं. आहे ना, प्रत्येकाला असतं. सोनं म्हणजे या जगात आज सगळं श्रेष्ठ गोष्ट आहे ना. कोणाला वाटत नाही आपल्याकडे सोनं असावं. ते किती बी महाग झालं तरी ती प्राप्त करू शकत नाही ती बात वेगळी, पण इच्छा तर आहे की नाही. हा हा, ती तर काही होत्या, पण इच्छा सगळ्यांच्या आहे. तर तसा हा जो हिरण्यकशिपू, एवढी सत्ता होती, सगळं काही होतं, पण तरी पण ही सोनं प्राप्त करण्याची इच्छा होती. तर मग त्यांनी काय केलं होतं, कारण सोनं कुठं प्राप्त होतं, बोलत जा. सोनं भूमीमध्ये प्राप्त होतं ना, है ना. कारण सोन्याच्या खाणी आहेत, है ना. सोनं जमिनीमध्ये शोधावं लागतं, खांदावं लागतं, आणि खांदल्यानंतर सोनं काय होतं, प्राप्त होतं. मग ह्या हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष काय करत होता, ही भूमी खोदायचं काम चाललं होतं, आणि तिथून काय करत होते, सोनं प्राप्त करत होते. ही सोनं प्राप्त करत करत अख्खी भूमी त्यांनी काय केली, उकरून काढली. कशासाठी, सोन्यासाठी, सोनं प्राप्त करण्यासाठी. सगळी भूमी अशी उकरून काढली, आणि उकरल्यानंतर ही जी ही आहे, पृथ्वी आहे, त्या पृथ्वीची सगळी जागाच त्यांनी काय केली, उकरून काढली. कशासाठी, सोनं प्राप्त करण्याची. इतकी शक्तिशाली होती. आणि जेव्हा ही उकरून उकरून काढली, तेव्हा ही जी पृथ्वीची जी ही आहे, ती पूर्ण काही झाली, रसातळाला गेली. आणि रसातळाला गेल्यानंतर मग भगवंतांनी पाहिलं की हे आता पृथ्वीचा काय होणार आहे, विनाश होणार आहे, आता समुद्रामध्ये बुडणार आहे. तर त्यावेळेस भगवंत वराह रूपामध्ये अवतरित झाले. वराह रूपामध्ये अवतरित झाले, आणि ती पृथ्वी आहे आपल्या सोंडेवर पकडून पुन्हा काय केली, आपल्या जागेवर स्थित केली. आणि स्थित केल्याच्या नंतर काय केलं, की जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे कोण आहे हा व्यक्ती असा, की ही खालची है ना, रसातळच गेलेली पृथ्वी परत वर आणली, म्हणजे साधारण व्यक्तीचं काम आहे का, साधारण व्यक्तीचं काम आहे काही नाही. त्यांनी ओळखली की कोणीतरी हा काय आहे, शक्तिशाली व्यक्ती आहे. आणि तो पाहायला गेला, हिरण्यकशिपूचा बारका भाऊ कोण आहे एवढा शक्तिशाली, की आम्हाला काय केलं, चॅलेंज केलं. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, भगवंताबरोबर युद्ध केलं. आणि मग जेव्हा भगवंतांनी पृथ्वी जागेवर ठेवली, तर त्यावेळेस हिरण्यक्ष बरोबर काय केलं, युद्ध केलं. आणि हे भगवंत वराह रूपामध्ये होते, तर त्याला माहित नव्हतं की ह्या किती शक्तिशाली भगवंत आहेत, है ना. मग छिन्न अवतार होता ना, डायरेक्ट माहित नव्हतं. त्यांच्याबरोबर युद्ध केल्यानंतर भगवंतांनी काय केलं, तो लहाना भाऊ आहे त्याचा हिरण्यक्ष, तर त्याला मारला. मग जेव्हा हा हिरण्यक्ष आहे बारका भाऊ मारला, त्यावेळेस हा हिरण्यकशिपू जो आहे त्याचा मोठा भाऊ, त्याला अतिशय काय झालं, दुःख झालं. कारण दुःख झाल्यानंतर त्यांनी विचार केला की माझा जो हा भाऊ आहे, हा माझा भाऊ, लहाना भाऊ, अतिशय माझा आज्ञाधारक होता, राक्षस होता, पण तरी पण तो मोठ्या भावाचं काय करत होता, ऐकत होता. राक्षसामध्ये सुद्धा इतकी काय भावाबद्दल, हा, इतकी आस्था, इतकं प्रेम. पण आपण तर भक्त आहोत, वैष्णव आहोत, तर इतकं आपल्यामध्ये किती प्रेम असलं पाहिजे. तर तो इतकी त्याला आस्था होती की तो म्हणला माझा भाऊ, आज्ञाधारक भाऊ, ह्या विष्णूने काय केला, गुप्त रूपामध्ये मारला, छिन्न अवतारामध्ये मारला. त्यामुळे मी आता याचा काय करणार, बदला घेणार, खूनचा बदला खून. है ना, कारण माझा भाऊ मारला, तर मी सुद्धा आता या विष्णूला काय करणार, मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जेव्हा हा हिरण्यकश्यपू महालामध्ये आला, आणि महालामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं, लगेच त्यांचे जे राक्षस आहे, कारण हा राक्षस आहे म्हणल्यावर त्याची गँग पण कशी असणार, राक्षस आहे. कारण व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशामुळे कळतं, व्यक्ती कसा आहे हे कसं कळतं, व्यक्तीच्या संगतीनुसार, है ना. कारण व्यक्ती राक्षस आहे म्हणल्यावर त्याच्या बाजूचे बी काय असणार, राक्षस, ते बी कसे असणार, राक्षस असणार, पॉवरफुल असणार एकदम.
तर म्हणून या ठिकाणी सांगतात की व्यक्तीची काय असली पाहिजे, संगत चांगली पाहिजे. व्यक्ती कशावरून ओळखला जातो की एक साधू सांगतात की तो कुठल्या लोकांमध्ये रोज उठतो, कुठल्या लोकांमध्ये रोज बसतो, याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी ओळखली जाते, है ना. व्यक्ती भला दारुडा नसू द्या, पण तो जर दारुड्यांच्या संगतीत राहिला तर लोक त्याला काय म्हणणार? त्याला साधू म्हणतील का? हालाकी तो जरी कार्य करत नसेल, पण तरी पण लोक काय म्हणतील? हा, व्हायला गेले. तर ही कशावरून ओळखलं जातं? संगतीवरून. आणि एखादा व्यक्ती पापी असू द्या, पण तो जर संतात उठत असेल, बसत असेल, प्रयत्न करत असेल की चांगलं बनण्याचा, तर लोक त्याला काय म्हणतील? साधू म्हणतील, आहे की नाही. तर म्हणून व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशावरून ओळखलं जातं? त्याच्या संगतीनुसार. म्हणून व्यक्तीची संगत कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. सत्संग करणाऱ्या भक्तांची असली पाहिजे. आपण किती पापी असू द्या, किती आपल्यामध्ये दुर्गुण असू द्या, काही हरकत नाही, पण आपण जर संतांच्या संगतीत आलो तर एक दिवस संत झाल्याशिवाय राहणार नाही. साधूच्या संघाची काय शक्ती. आता आपण किती उदाहरण पाहिलेत, है ना. हा जो वाल्मिकी आहे, वाल्या कोळी आहे, किती पापी होता, पण तो नारद मुनींच्या थोड्याशा संघामध्ये आला, है ना. तर तो जेव्हा जंगलामध्ये शिकार करत होता, तर शिकार करत असताना तो जेव्हा त्याला कुणी जर सापडलं तर तो लगेच काय करत होता? लगेच त्याला मारत होता. तो माणूस असो, पशु असो, प्राणी असो. पण नारद मुनी जेव्हा आले, पण त्यांनी काय केलं? तर नारद मुनीकडे पाहून त्यांनी लगेच त्यांना मारलं नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये थोडीशी एक साधू प्रती काय आली, थोडीशी. मग त्यांनी विचारलं, बोलायला तरी चान्स दिला त्यांना, नाही तर दुसऱ्याला तो कोणाला चान्स देत नव्हता. आणि मग जेव्हा त्यांचं संभाषण झालं की म्हणजे अरे तू का करतोय हे पाप, है ना. मग त्यांनी सांगितलं की मी असं असं याच्यासाठी करतो. मग नारद मुनींनी सांगितलं समजून, बाबा ही तुझं काय आहे, चुकीचं आहे, तू भगवंताचं नाव घे. आणि मग त्यांनी साधूचा काय केला, उपदेश ऐकला. आणि पुढं आपण पाहतो की त्याचं एक महान साधूच्या रूपामध्ये, संतांच्या रूपामध्ये बदल झाला. हा साधूच्या संघाचा काय परिणाम आहे. मग किती पापी व्यक्ती असू द्या, त्यांनी काय केला पाहिजे? साधू संघ केला पाहिजे. तर त्या ठिकाणी हा हिरण्यकशिपू आहे, तर याचे पण असे मोठे मोठे राक्षस होते त्याच्याबरोबर, त्यांनी जमा करून ठेवले होते. मग त्यांनी सगळ्यांची सभा बोलवली, सांगितलं की आत्ताची आत्ता आपल्याला काय करायचंय, माझा जो भाऊ आहे तो या विष्णूनी मारलेला आहे, आपल्याला विष्णूला काय करायचंय, मारायचंय. विष्णूला मारल्याशिवाय आता मी शांत राहणार नाही. जोपर्यंत या विष्णूचं रक्त माझ्या भावाला मी अर्पित करत नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. कारण माझ्या भावाला काय आवडायचं? राक्षसांना काय आवडतं? रक्तच आवडतं ना. मग माझ्या भावाला रक्त आवडत होतं. जोपर्यंत मी विष्णूचं रक्त माझ्या भावाला अर्पित करणार नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. सगळ्या राक्षसांना बोलवलं आणि म्हणजे आता विष्णूला मारायचंय, काय करायचं? तर सांगितलं की विष्णूला जर मारायचं असेल तर विष्णूला ज्या ठिकाणी शक्ती प्राप्त होती, ती शक्ती काय केली पाहिजे? शक्तीचे जे स्थान आहेत ते नष्ट केले पाहिजे. मग म्हणले विष्णूला शक्ती कुठून प्राप्त होती? की जेव्हा ब्राह्मण काय करतात, यज्ञ करतात, आणि यज्ञामध्ये जेव्हा आहुती अर्पण केली जाते आणि त्यानंतर विष्णूला काय होती? शक्ती प्राप्त होती. मग सांगितलं की विष्णूला जे यज्ञ करतात ते यज्ञ करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या नष्ट करायच्या. पहिला काय कोण नष्ट करायचं? ब्राह्मण नष्ट करायचं. कारण ब्राह्मण काय करतो? यज्ञ करतो. त्यानंतर सांगितलं की ब्राह्मण यज्ञ करतो, ब्राह्मण नष्ट करायचा. त्यानंतर यज्ञाला ज्या सामग्री प्राप्त होतात, है ना, यज्ञ करायला काय लागतं? तूप लागतं. तूप कुठून येतं? गायीपासून. म्हणजे ब्राह्मण नष्ट करायचा, नंतर गायी नष्ट करायच्या, आणि त्यानंतर यज्ञ करण्यासाठी ज्या काही पवित्र गोष्टी लागतात, है ना, फळं लागतात, है नाही, ज्या आंबा आहे,
चिंच आहे, आंबा आहे, आवळा आहे, तुळशी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत पवित्र वृक्ष, तर ह्या वृक्षाला काय करायचं, नष्ट करायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की या आपल्या राज्यामध्ये जेवढ्या काही गायी आहेत त्या गायी काय करायच्या, नष्ट करायचे. जे ब्राह्मण आहेत ते नष्ट करायचे, ज्या ठिकाणी ब्राह्मण यज्ञ करतात ते नष्ट करायचे, सगळं काही नष्ट करायचं. सगळ्यांना सांगितलं तुम्ही लगेच कार्य काय करायचं, चालू करायचं, आदेश दिला. आणि सगळे त्या राज्यामध्ये सगळे आपल्या आपल्या कार्यासाठी गेले. आणि त्यानंतर मग हा हिरण्यकश्यपू महालामध्ये आला. आणि महालामध्ये आल्याच्या नंतर मग हा जो त्याचा भाऊ आहे हिरण्यक्ष, त्याचं शरीर त्या महालामध्ये आणलं होतं अंत्यविधीसाठी. मग जेव्हा ही अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी आणलं, मग आणल्याच्या नंतर त्या महालामध्ये सगळे त्याचे जे हिरण्यक्ष आहे, हिरण्यकशिपू आहे, त्यांच्या पत्न्या आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांची आई आहे, महालातील सगळे जे काही नातेवाईक आहेत, सगळेजण काय करत होते, शोक करत होते, विलाप करत होते त्या हिरण्यक्षचा मृत्यू झाला तेव्हा. आणि इतका विलाप करत होते, इतका विलाप करत होते की हा हिरण्यकशिपू राक्षस होता, त्याला सुद्धा काय झालं, हा विलाप पाहिल्यानंतर दुःख निर्माण झालं. आणि दुःख निर्माण झाल्यानंतर मग त्यांनी विचार केला की ह्या जे विलाप करतायत सगळ्या नातेवाईक, पाहुणे, त्यांच्या पत्न्या, आई, तर त्यांनी, कारण त्या ठिकाणी हा सगळ्यात सिनियर तोच होता राक्षस, पण आता तो सगळ्यात सिनियर होता, श्रेष्ठ होता. आणि त्यांनी विचार केला की आता यांना काय केलं पाहिजे, शांत केलं पाहिजे. ह्या जे शोक व्यक्त करतायत त्यांना शांत केलं पाहिजे. मग तो काय करतो, त्या ठिकाणी जातो आणि त्यांना सांगतो की अरे 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 थांबा थांबा थांबा. म्हणले काय, म्हणले तुम्ही एवढा विलाप का करताय, एवढं दुःख व्यक्त का करताय, एवढं दुःख व्यक्त करायचं काही कारण, कोण सांगताय, हिरण्यकशिपू सांगतोय. ते म्हणले अरे माझा जो भाऊ आहे हा हिरण्यक्ष, तो मारला गेलाय, तर दुःख व्यक्त करायची काही गरज नाही, कारण माझा जो भाऊ आहे त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे. कारण तो लढता लढता काय झालाय, मेलेला आहे. तो काय असा घरी कुजून नाही मेला है ना, तो कसा मेलाय, लढता लढता मेलाय. आणि जो लढायला जातो, जो लढता लढता मरतो, त्याला वीरगती प्राप्त होते, त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. मग माझा जो भाऊ आहे तो कसा मेलाय, लढता लढता मेलाय, त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे, त्याची गती चांगली झाली, त्याला दुःख मानायचं काय कारण आहे. कोण सांगतोय, हिरण्यकशिपू सांगतोय त्या सगळ्या घरातील लोकांना की तुम्हाला रडायचं काय कारण नाही, दुःख व्यक्त करायचं कारण नाहीये, तुम्ही दुःख व्यक्त करू नका. आणि ते सांगतात की त्याचं तर काय झालंय, आता कल्याण झालं का, स्वर्गात गेला म्हणजे काय झालं, कल्याणच झालं ना, कारण लढता लढता तो गेलाय. मग त्यामुळे ते सांगतात तुम्ही शोक करू नका, शोक करायचं कारण नाही. कारण या जगामध्ये आज तुम्ही शोक करताय की हा माझा भाऊ गेल्याचं, तर तुम्हाला शोक करायचं कारण नाहीये. कारण ही जी शरीर आहे, ही शरीर कसं आहे, नाशवंत. आज त्याचं शरीर त्या ठिकाणी पडलंय, उद्या आपलं पडणार आहे, बरोबर आहे ना. मग शोक करायचं काही कारण, जो या भौतिक जगामध्ये जन्मलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. शोक करायचं काही कारण नाही. भगवद्गीतेचं ज्ञान कोण सांगतोय, हिरण्यकशिपू सांगतोय. कोणाला सांगतोय, त्याच्याच नातेवाईकाला सांगतोय, घरच्याच लोकांना सांगतोय. आणि मग सांगतात ते, हे जे तुम्ही रडताय, एवढं दुःख व्यक्त करताय कशासाठी, कारण हे शरीर कसं आहे, नाशवंत आहे, एक दिवस काय होणार आहे, जाणारच आहे. आणि मग ते सांगतात तुम्ही एवढं रडताय की तुमचा जो काही आपला नातेवाईक आहे तो गेलाय, तर त्याचं शरीर जे आहे है ना, त्या ठिकाणी पडलेलं आहे. कारण या शरीराचा आणि आत्म्याचा संबंध असाच आहे. कारण शरीर ही नाशवंत आहे, आत्मा हा शाश्वत आहे है ना. आत्मा हा शाश्वत आहे, तेव्हा आत्म्याला काही होत नाही. तुम्ही ह्या तुच्छ शरीरासाठी रडायचं काही कारण नाहीये.
आणि मग ते सांगतात की हा माझा आहे की नाही नातेवाईक, हा माझा काका मामा नातेवाईक आहे, संबंधी आहे. तर ते सांगतात या भौतिक जगातील जे नातेवाईक आहेत, हे संबंधी आहेत, है ना, हे आपले, आपण या ठिकाणी आलो तर हे संबंध आपले कसे आहेत. तर हिरण्यकशिपू सांगतो की जसं आपण एखाद्या बसमध्ये बसतो, है ना, एखाद्या हॉटेलमध्ये उपाहारगृहात जातो आणि जेवणासाठी जातो, आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्या काय होतात, समोर जे नाश्ता करायला आले त्यांच्याशी आपण काय करतो, चर्चा करतो, है ना, तुम्ही कुठून आले, काय काय व्यवसाय करता, नोकरी करता, आणि आपला नाश्ता करतो, आणि नंतर आपलं झाल्यानंतर हात धुवून आपल्या आपल्या मार्गाने निघून जातो. मग तसंच तो सांगतो की आपले या ठिकाणचं जे संबंध आहे, नाते आहेत, हे गाव आहे, घर आहे, हे आपण एकत्र कसे आलो, त्याचप्रमाणे आलो. ज्याचं त्याचं जेवण झालं, जो तो काय करतो, निघून जातो. मग आपण त्याच्यानंतर विचार करतो का, हा त्या हॉटेलची खुर्ची लय भारी होती, टेबल लय भारी होता, तिथं एसी होता, है ना, आपलं कार्य झालं, आपण आपल्या कार्याला पुढं निघून जातो. तसंच ते सांगतो की भौतिक जग असंच आहे, भौतिक जग असंच आहे, है ना. प्रत्येकाचं जसं प्रभुपाद सांगतात की आपण एका बसमध्ये बसलो, बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा काय येणार आहे, स्टॉप येणार आहे, आणि त्याचा स्टॉप आल्यावर तो उतरून जाणार. तसं ही आपली काय एक बसच आहे, ज्याचा स्टॉप येईल तो उतरून जाणार आहे. मग आपण त्या बसचा काय विचार करतो का, अरे बस लय भारी होती, एसी होती, है ना, उतरून गेलो, आपल्या आपल्या मार्गाने निघून जातो. तर तसंच हिरण्यकशिपू सांगतो की तुम्ही रडू नका, असंच ही आपलं काय इथं नातं आहे, संबंध आहे. तुम्ही दुःख व्यक्त करायचं कारण नाही. पण तरी पण तो सांगतो, तो हा विलाप काय होत नाहीये, कमी होत नाही. मग त्यावेळेस हा हिरण्यकशिपू, हा जो विलाप आहे हा यमराजापर्यंत जातो, इतका विलाप होता. आणि तो यमराज त्या ठिकाणी पाहायला येतात की कोण आहे असं इतका विलाप का करताय. यमराजापर्यंत आवाज जातो, मग तो विलाप किती असेल. आणि यमराज त्या ठिकाणी येतात पाहायला की काय विलाप आहे, काय घडलंय असं. मग यमराज त्या ठिकाणी आल्यानंतर मग ते एक कथा सांगतात त्या, कारण हे सगळे रडत होते ना, हे तर थांबायलाच तयार नाहीत. आणि मग तो सांगतो, नारद हे यमराज ते म्हणतात, अरे मी एका व्यक्तीबरोबर माझी आताच काय झालेली आहे, चर्चा झालेली आहे, आणि त्यांनी मला एक कथा सांगितली की म्हणले उशिनीर नावाचा राज्य आहे, आणि तो उशिनीर नावाच्या राज्यामध्ये सुयश नावाचा राजा होता, आणि तो पण युद्ध करायसाठी गेला होता. आणि युद्ध करायला गेला असताना त्याला पण काय झालं, युद्धामध्ये मरण आलं. आणि मरण आल्याच्या नंतर मग त्या राजाचं पण शरीर अशाच प्रकारे त्यांना समजून सांगतो तो, अशाच प्रकारे पडलं होतं. आणि त्याच्या ज्या पत्न्या आहेत राजाच्या, तर ज्यावेळेस शरीर त्या ठिकाणी पडलेलं आहे, तर त्या अंत्यविधीसाठी त्या पत्न्या आहेत ना, त्या शरीराला पकडून ठेवतात, त्या देत नव्हत्या, त्या राजाचं शरीर अंत्यविधीसाठी देत नव्हत्या. कारण सांगतात की जेव्हा शरीर ही या आत्म्याने सोडल्यानंतर सांगतात की जर दिवस असेल तर दिवस मावळायच्या अगोदर काय केलं पाहिजे, शरीराचा अंत्यविधी केलं पाहिजे. रात्र असेल तर सूर्य उगवायच्या अगोदर त्याचा अंत्यविधी केला पाहिजे. आणि मग संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला होता, आणि ह्या राजाच्या पत्न्या ती शरीर काय करत नव्हत्या, देत नव्हत्या. अंत्यविधी तर करायचा होता. मग त्यानंतर त्या यांनी काय सांगितलं की म्हणले की त्या ठिकाणी जे यमराज आहे त्या ठिकाणी एक ही येतात, व्यक्ती येतो एक छोट्याशा रूपामध्ये, ब्राह्मणाच्या रूपामध्ये, आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये महालामध्ये येतो, आणि तो सांगतो की तुम्ही एवढा विलाप काय करताय सगळे, कारण तो बारीक असतो ना वयाने. मग तो पाहतो की अरे सगळ्या महालामध्ये सगळे वयोवृद्ध आहेत, श्रेष्ठ आहेत, आणि हा छोटा आहे, तर तुम्ही विलाप का करता. तो सांगतो की असं असं आमचा जो राजा आहे तो काय झालाय, मृत पावलेला आहे. मग तो सांगतो की पहा, मी आता कुठून आलोय, जंगलामधून आलोय. कुठून आलोय, जंगलामधून आलोय.
त्या जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे श्वापद होते आहे ना, जे काही वाघ होता, सिंह होता. म्हणजे मला खाण्यासाठी मी जंगलातून आलो ना, तर त्या जंगलामध्ये बरेच काही असे प्राणी होते, पण मी तरी पण काय आलो, इथं आलो. म्हणजे याचा अर्थ काय होता की मला भगवंतांना वाचायचं होतं, म्हणून मला काहीच नाही झालं. बघा, मी जंगलातून आलो, पण मी एवढा छोटा आहे, पण तरी मी सुरक्षित आलो. म्हणजे याचा अर्थ आहे की भगवंतांना मला काय करायचं होतं, वाचवायचं होतं. आणि मग हा जो राजा आहे तो आता मृत पावलाय, तुम्ही दुःख करताय, तुम्ही सगळे वयोवृद्ध आहात, वरिष्ठ आहात. मग तुम्हाला समजायला पाहिजे की ज्याला भगवंतांना वाचवायचंय त्याला भगवंत काहीच होऊन देणार नाही, पण ज्याला भगवंतांना मारायचंय त्याला कोणी वाचू शकत नाही. तुम्ही का रडताय? ही राजा तुमचा जो आहे तो मृत पावला, ही कोणाची इच्छा आहे? भगवंतांची इच्छा आहे. तुम्हाला दुःख मानायचं काही कारण नाही. जेव्हा हा तो ब्राह्मण आहे तो सांगतो, सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय पडतं? प्रकाश पडतो. अरे म्हणजे आपण उगत रडतोय, खरंच जे व्हायचं ते काय होतंय? भगवंतांच्या इच्छेनेच होत आहे. आणि त्यानंतर मग हा सगळ्यांना एक समजतं, आणि त्यानंतर मग त्या राजाचं शरीर अंत्यविधीसाठी काय करतात, ते देतात. आणि त्यानंतर मग ही सांगितल्यानंतर सगळ्या ज्या हिरण्यक्ष त्याच्या काय नातेवाईक होते ते सगळे काय होतात, शांत होतात. आणि त्यानंतर मग ते शरीर दिलं जातं, अंत्यविधी केला जातो. आणि त्यानंतर मग हा हिरण्यकशिपूने ठरवलं की आता माझा जो भाऊ आहे, तर या भावाचा काय करायचा आहे, बदला घ्यायचा आहे. आणि बदला घेण्यासाठी मला काय पाहिजे, शक्ती प्राप्त पाहिजे, कारण विष्णू बरोबर लढायचंय, शक्ती पाहिजे. म्हणजे तो काय करतो, मंदराचल पर्वतावर जातो तपस्या करण्यासाठी. आणि तपस्या करण्यासाठी जातो, आणि त्या ठिकाणी काय करतो, हजारो वर्ष काय करतो, तपस्या करतो. असा ती तपस्या बी कशी होती की जे पाय आहेत तर ते असे हे ना, पायाच्या बोटावर उभा राहून, एक दोन्ही हाताशी वर करून, ते पाय जो आहे तो इथं गुडघ्यापाशी लावून वर पाहून हजारो वर्ष काय करतात, ब्रह्माची तपस्या करतात. इतकी कठोर तपस्या. तर ते इतकी तपस्या केली की त्याच्या शरीराला मांस राहिलं नव्हतं, अग्नी प्रगट झाला होता. एवढा अग्नी प्रगट झाला होता की पूर्ण ब्रह्मांड काय झालं होतं, हवा पूर्ण काय झाली होती, बंद. सगळ्या जीवाला श्वास घेता येत नव्हता, इतका तपस्या केली. मग जेव्हा हा हिरण्यकशिपू तपस्येसाठी गेला, आणि तपस्येला गेल्याच्या नंतर मग जेव्हा त्याची जी पत्नी आहे कयादू, तर ती गर्भवती होती. आणि त्यावेळेस मग ह्या देवी देवतांनी काय केलं की देवी देवतांनी ठरवलं की बघा, हिरण्यकश्यपूनी एवढं सगळ्या पृथ्वीला काय केलाय, त्रास दिलाय. हिरण्यक्षनी बी एवढा त्रास दिलाय, आणि आता तिसरा असुर पुढे गर्भामध्ये, तिसरा तर याच्यापेक्षा काय होईल, डेंजर राहील है ना. तर आता जर आपण याला मारला तर पुढलं येणारं संकट काय होईल, कमी होईल. तर ह्या देवी देवतांनी काय केलं, कारण हिरण्यकशिपू तपस्येसाठी गेला होता, आणि कयादू महालामध्ये होते, संरक्षण करण्यासाठी कोणी नव्हतं. मग देवी देवतांनी काय केलं की त्या कयादूला पकडलं आणि घेऊन चालले वडील. कशासाठी? कारण तिला मारलं तर तो जो गर्भ आहे तो पण काय होईल, नष्ट होईल. आणि नारद मुनींनी पाहिलं की अरे अरे, हे काय चुकीचं कार्य करतायत है ना, देवी देवता सगळे घेऊन चालले. नारद मुनी गेले, थांबवलं, म्हणले तुम्ही काय करताय येडे? म्हणले नाही नाही, ही बघा, हे असं असं हे, म्हणले हे राक्षस जन्माच्या अगोदरच काय करू, आपण याला मारून टाकू, कारण याचं पिता पण इथं नाही आहे. नारद मुनी म्हणले अरे तसं नाही, हे चुकीचं आहे है ना, हे चुकीचं आहे. नारद मुनींनी त्यांना सोडून घेतलं आणि आपल्या या ताब्यामध्ये ठेवलं, साधूच्या आश्रममध्ये. आणि त्या ठिकाणी मग जेव्हा कयादू त्या नारद मुनीच्या संरक्षणामध्ये होते, तर त्यावेळेस साधू संत जेव्हा काय करायचे, साधू संत काय करतात, कथा कीर्तन भजन करतात है ना. मग त्या मातेला सुद्धा ते कथा कीर्तन ऐकण्याचा काय झाला, हालाकी ती राक्षस कुळातील होती, पण साधूच्या संगतीमध्ये नारद मुनींच्या आशीर्वादाने तिला काय झालं, कथा कीर्तन ऐकण्याचा लाभ झाला. तर सांगतात की जेव्हा
ही जी कयादू आहे कथा कीर्तन ऐकायची, आणि कथा कीर्तन ऐकताना एक विशेष गोष्ट आहे की ती जनरली होती सगळीकडे, काय? झोप येते है ना. तर इथं तर कोणी दिसत नाही, सगळे एकदम उत्साही आहेत ऐकण्यासाठी. तर जनरल तुझं कीर्तन भजन चालू होतं जेव्हा मायादेवीचा काय होतो, प्रभाव होतो. आणि मग कयादू साधू संत कथा सांगायचे, आणि थोडा काय व्हायचं, जसं साधू कथा सांगतात पुढले काय करतात, त्याला उत्साह देतात. जर पुढल्याने उत्साह नाही दिला तर साधू सांगणाराची काय होती, त्याचा उत्साह कमी होतो. तर मग ज्यावेळेस साधू बोलायचे तर ते काय करायचे, ओंकार द्यायचे. मग कयादू काय झाली, झोपली. पण ते गर्भ जे बालक आहे प्रल्हाद काय करायचं, ओंकार द्यायचा. त्याने कथा ऐकली, आणि ऐकल्याच्या नंतर मग पुढं काय झाले ते, प्रल्हाद महाराज, हिरण्यकश्यपूचा अख्खा कुळच काय आहे, राक्षसाचा आहे. पण आज इथं काय झालंय, भगवंतांचा भक्त जन्मला, महान भक्त. कशामुळं, हा साधूचा संग प्राप्त झाला. तो बी कसं कुठं प्राप्त झाला, गर्भामध्ये असतानाच है ना, प्रगट व्हायच्या अगोदर साधूचा संग प्राप्त झाला, कथा कीर्तन ऐकले आणि भगवंतांचा भक्त झाला. तर ही साधू संतांच्या कृपेची काय आहे. हा, जसं सांगतात तर हिरण्यकशिप सांगतो की तू माझ्या कुळामध्ये जन्मलाय, तर सांगतात की जसं काट्याच्या वनामध्ये एक चंदनाचं झाड उगलंय. कारण अख्खं कुळच काय आहे, राक्षस आहे, आणि त्यामध्ये काय जन्मलाय, एक भगवंतांचा भक्त जन्मलाय. आणि जेव्हा मग हा हिरण्यकशिपू काय करतो, तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न होतात, आणि ब्रह्मदेव सांगतात की काय तुला पाहिजे माग, पण तू ही तपस्या करायचं काय कर, बंद कर. कारण पृथ्वीवर सगळी काय झाली, हवा बंद झाली, अग्नी ही झालेला आहे, प्रज्वलित झालेला आहे. मग जेव्हा ब्रह्मदेव प्रगट होतात, तो हिरण्यकशिपू सांगतो की मला काय पाहिजे, अमरत्वाचं वरदान पाहिजे. कारण मी जर अमर झालो तर विष्णूला काय करू शकतो, मारू शकतो. या सृष्टीवर माझ्यासारखं कोणी शक्तिशाली राहू शकत नाही. मग ब्रह्मदेव सांगितले, म्हणले अरे मीच अमर नाहीये, तर तुला तरी कडून अमरताचं वरदान देऊ, है ना. तर वरदान द्यायला त्याच्याकडे पण काय पाहिजे, शक्ती पाहिजे. म्हणले मीच अमर नाहीये, दुसरं काही माग. पण अमरत्वाचं तुला वरदान मी देऊ शकत नाही. मग त्यानंतर मग त्यांनी विचार केला की काय काय केलं पाहिजे, की आपल्याला काय करायचंय, विष्णूला मारण्यासाठी. मग त्यांनी विचार केला, आणि विचार केल्यानंतर सांगितलं की मला काय पाहिजे, असं वरदान पाहिजे की मला मनुष्याने नाही मारलं पाहिजे, प्राण्याने नाही मारलं पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, तथास्तु. मग त्यांनी सांगितलं की मला रात्री नाही मारलं पाहिजे, मला दिवसा नाही मरण आलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मला घरात नाही मरण आलं पाहिजे, बाहेर मरण आलं पाहिजे. आणि नंतर सांगितलं की मला वर्षातून कुठल्या महिन्यामध्ये मरण आलं नाही पाहिजे. हा, मला शस्त्राने नाही मारलं पाहिजे, मला अस्त्राने नाही मारलं पाहिजे. ठीक आहे म्हणले, तुला देऊन टाकतो. त्याच्या बुद्धीने जेवढा त्याला काही विचार करता आला सगळं त्यांनी, अजून हा, मला जमिनीवर नाही मारलं पाहिजे, मला आकाशात नाही मारलं पाहिजे, सगळं काही विचार करून वरदान ब्रह्मजी म्हणले ठीक आहे तथास्तु, पण ही तपस्या बंद कर. आणि मग त्यांनी वरदान प्राप्त केल्यानंतर त्याला वाटलं मी आता या जगामध्ये काय झालो, सर्वात शक्तिशाली व्यक्ती झालो, मला कोणीच काही करू शकत नाही. आणि मग तो आला महालामध्ये, आणि महालामध्ये आल्यानंतर मग हे जे प्रल्हाद महाराज आहेत, प्रल्हाद त्यांचा जो बाळ आहे, तर त्याचा जन्म झाला. ते बाळ, कारण हा भगवंतांचा भक्त होता, आणि ते प्रल्हाद महाराज काय करायचे, भगवंतांचं नामस्मरण करायचे, नारायण नारायण नारायण. आणि हा याला राग कोणाचा होता, नारायणाचा राग होता. तर आता बघा, एका घरामध्ये एक राक्षस आहे, एका घरा तिथं त्याच घरामध्ये काय आहे, एक भक्त आहे. तर मग त्यांनी सांगितलं, जसं ते थोडं थोडं मोठा होत गेला, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे तू भगवंतांचं काय करू नको, या विष्णूचं नाव घेऊ नको. तरी पण
ते आपलं नामस्मरण करत होते. जसा तो मोठा झाला म्हणले आता याला असं घरी सांगितलेलं ऐकत नाहीत है ना आपली मुलं, त्याला काय करावं लागतं मग? हा, शाळेत पाठवावं लागतं आहे ना. मग शिक्षकाचं तरी काय होईल? ऐकन. मग शंड आणि अमर्क या त्यांच्या जो हे होते राक्षसांचं गुरुकुल होतं, तर त्या राक्षसांच्या गुरुकुलमध्ये राक्षस घडवले जातात. तर ते राक्षस घडवले जातात, त्या राक्षसी त्यांना विद्या शिकवली जाते की कशा प्रकारे कूटनीती करायची है ना, कशा प्रकारे स्त्रियावर बलात्कार करायचे, कसं अन्याय करायचा, कसं लोकांना लुबाडायचं, कसं लोकांना मारायचं, ही विद्या काय करत होते? त्या गुरुकुलमध्ये शिकवली जात होती. आणि त्या गुरुकुलमध्ये म्हणजे याला पाठवलं म्हणजे हा काय करीन, ते शिक्षकाला त्याला चांगला आसूर बनवतील. कारण मला पण मग प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा सुद्धा काय व्हायला पाहिजे, आपल्यापेक्षा काय व्हायला पाहिजे, शक्तिशाली व्हायला पाहिजे, असते ना इच्छा आहे ना. मग त्याची सुद्धा इच्छा होती हिरण्यकशिपूची की माझा मुलगा माझ्या कार्यामध्ये माझ्यापेक्षा कसा असला पाहिजे, शक्तिशाली असला पाहिजे, अशी इच्छा होती. मग तो प्रयत्न करत होता. पण हा जो बालक आहे काय आसुरी विद्या शिकत नव्हता. भरपूर काही प्रयत्न केले पण हा काही शिकायला तयार नाही. आणि बरेच दिवसाच्या नंतर मग त्या बालकाला बोलवलं महालामध्ये आणि विचारलं, म्हणले बाळ तू आता इतक्या दिवस शाळेमध्ये जातोय, तू काय शिकला सांग जरा थोडस. तर तो सांगतो की हे असुरवर्य, हे असुरामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, तर आपण काय केली पाहिजे, काय सांगतो, भगवंताची भक्ती केली पाहिजे, आपण वनात गेलो पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. म्हणजे हे तुला मी ही शिकायला पाठवलं नव्हतं आहे ना, ही भगवंताची भक्ती व्यक्ती याच्यासाठी तुला नाही पाठवलं, तो तुला आसूर बनायचं होतं. त्याला खाली ढकलून दिलं, म्हणजे याला घेऊन जा, की काय भगवंत शिकाय तू यासाठी पाठवलं का. तर त्यानंतर मग भरपूर काही म्हणलं, भरपूर काही समजलं, पण प्रल्हाद महाराज काय ऐकायला तयार नाही. तर मग या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना भरपूर काही यांनी काय केला, त्रास दिला. शेवटी भगवंतांना सुद्धा काय झाला, असहाय्य झाला. त्यानंतर मग तो म्हणला, अरे तुला ही शक्ती कुठून प्राप्त होती, मी तुला एवढं है ना कड्यावरून टाकलं, तेलामध्ये टाकलं है ना, हत्तीच्या पायाखाली दिलं, सापामध्ये ठेवलं, तरी अग्नीमध्ये ठेवलं, तरी पण तुला काही होत नाही, तुला ही शक्ती प्राप्त कुठून होती. ते म्हणते तू मला जिथून होती तिथूनच मला प्राप्त होती. कारण ही भगवंतांची जी काय शक्ती आहे, ही विद्या आणि अविद्या दोन्ही पण कुठून येते, भगवंतापासून. जिथं भक्ती येते तिथून बाहेर भौतिक विद्या पण येते. मग ते सांगतं की मला जिथून प्राप्त होती तिथूनच तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे कुठे आहे तुझे भगवंत सांग. ते म्हणजे भगवंत सगळीकडे, प्रत्येक कणाकणामध्ये माझे काय तर भगवंत आहेत. आणि मग ते म्हणलं सांग ह्या खांबामध्ये आहे का तुझे भगवंत. म्हणले हो खांबामध्ये पण आहेत. आणि मग हा हिरण्यकशिपू उठला आणि त्या खांबाला लात मारली. आणि लात मारल्याबरोबर त्या याच्यातून नरसिंह भगवान प्रगट झाले. नरसिंह भगवान की जय. जेव्हा नरसिंह भगवान प्रगट झाले आणि ही संध्याकाळची वेळ होती, भगवंत प्रगट झाले आणि त्यावेळेस मग ब्रह्माजींनी जे काही वरदान दिले होते, तर ते वरदान त्यांना सगळे पूर्ण करण्यासाठी मग हिरण्यकशिपूच्या बरोबर थोडीशी लढाई केली. आणि त्यावेळेस मग संध्याकाळची वेळ होती. मग ते जे वरदान दिले होते की सकाळी नाही संध्याकाळी नाही, बरोबर दिवस मावळायच्या वेळेस आहे ना, त्यावेळेस सकाळ नसते आणि हा दिवस नाही आणि रात्र नाही, बरोबर दिवस मावळायच्या वेळेस. नंतर सांगितलं आत नाही बाहेर, बरोबर उमऱ्यामध्ये है ना, आत है ना, वर नाही खाली नाही, मांडीवर, शस्त्रानी नाही अस्त्रानी नाही, नखानी. हा नर म्हणजे मनुष्य नाही आणि प्राणी नाही. तर अशा रूपामध्ये येऊन आणि सांगितलं की वर्षातून कुठला दिवस नाही, हा अधिक मास है ना, हे जो महिना आहे या अधिक मासा, त्यांनी सांगितलं ना कुठल्या महिन्यामध्ये मला मृत्यू नाही आला पाहिजे. तर या अधिक मासामध्ये नरसिंह भगवान प्रगट झाले आणि त्याला काय केलं, हिरण्यकशिपूला मारलं. आणि हिरण्यकशिपूला मारल्याच्या नंतर
मग भगवंतांनी काय केलं की त्या प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं की प्रल्हाद, तुला या तुझ्या वडिलांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, ते त्रास फक्त तू माझ्यासाठी सहन केला आहे ना, भगवंतासाठी, तर तुला काय वरदान मागायचंय ती तू माग. पण प्रल्हाद महाराज म्हणले, नाही, मी भक्ती याच्यासाठी काही करत नाही, मला काही पाहिजे नाही, मी काही मागायसाठी भक्ती करत नाही. आणि जर मी मागितलं तर तो काय झाला, मग स्वार्थ झाला, व्यापार झाला. भक्ती कशी असली पाहिजे, हेतू किंवा प्रतिहाता, काही हेतू नाही पाहिजे, केवळ भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी भक्ती असली पाहिजे. मी त्यासाठी करत नाही. ते म्हणले, तरी पण तू काहीतरी माग. ते म्हणजे माझी काही इच्छा नाहीये. मग शेवटी त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मला तर काही पाहिजे नाही, पण माझे जे वडील आहेत हिरण्यकशिपू, यांनी अख्खी जीवनभर काय केलं, तुम्हाला द्वेष दिला आहे की नाही, तुमचं सगळं काही वाईट बोलला, अपराध केले, तर ह्या माझ्या वडिलांचा उद्धार कसा होईल? कोण सांगतंय? हा, ज्या बापाने पूर्ण त्याला तकलीफ दिली तो भक्त काय म्हणतोय की माझ्या वडिलांचा उद्धार कसा होईल? तर नरसिंह भगवान म्हणले, अरे प्रल्हाद, तुला तुझ्या वडिलांची उद्धाराची काळजी करायची काही गरज नाही. जो कोणी ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला येतो त्याच्या 21 पिढ्याचा उद्धार ऑलरेडीच मी काय केलेला आहे, करून टाकलेला आहे. त्यामुळे तुला तुझ्या या वडिलांची काळजी करायची काही गरज नाहीये. तर अशा प्रकारे हा जो मलमास आहे यामध्ये नरसिंह भगवान प्रगट होऊन हिरण्यकशिपूचा काय केलाय, वध केलेला आहे. वेळ किती चालायचं? ठीक आहे. तर ही एक पहिली कथा आहे की या महिन्यामध्ये घडलेली. दुसरी जी कथा आहे की हे अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनी आहे ना. अमरीश महाराज राजा आहेत आणि त्या राजाकडे दुर्वासा मुनी आले अतिथी म्हणून. आणि अतिथी म्हणून आल्यानंतर जेव्हा हे दुर्वासा मुनी स्नान करण्यासाठी नदीवर गेले आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आपण एकादशीचा पारणा करतो म्हणजे आपण उपास सोडतो, तर त्या उपास सोडण्यासाठी एक वेळ असते. तर त्या वेळेमध्ये जर उपास सोडला तर त्या उपासाचा आपल्याला लाभ प्राप्त होतो. मग हे दुर्वास मुनी स्नान करण्यासाठी गेलेत आणि हा पारणा वेळ पण काय होतोय, संपत चाललेला आहे. मग राजा आहे, जर अतिथी आपल्याकडे आला तर आपण अतिथीच्या अगोदर काही खाऊ शकत नाहीये, उपास सोडायची वेळ पण संपून चालली. तर मग त्या राजाने काय केलं, ब्राह्मणाला विचारलं की आता काय करायचं आहे ना, अतिथी पण नाही आले आणि वेळ पण निघून चालली. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, थोडं चरणामृत घ्या, की त्यांनी उपास मोडतो पण आणि नाही पण मोडत. आणि मग त्यांनी चरणामृत घेतलं आणि जेव्हा दुर्वासा मुनी समजलं की आज मी ज्यांच्या घरी आलोय त्यांनी मला न विचारताच काय केलं है ना, हा, जल घेतलं. दुर्वासा मुनी एकदम रागावले आणि आल्याच्या नंतर मग त्यांना अतिशय क्रोध आला. आणि अतिशय क्रोध आल्यानंतर त्यांनी काय केला, एक केस काढला आणि मग तो राक्षस प्रगट झाला. कोणाला? अमरीश महाराजाला मारण्यासाठी. आणि तो त्यानंतर काय झालं, कारण मग भगवंतांचं सुदर्शन चक्र आलं आणि त्या दुर्वासा मुनींच्या मागं पळायला लागलं. मग दुर्वासा मुनी पळत गेले, सगळीकडे गेले. तिन्ही लोकांमध्ये कोणी काय त्यांना आधार द्यायना. ते म्हणले, नाही नाही बाबा, ही आम्ही काय करू शकत, कारण सुदर्शनला कोण अडवणार आहे ना भगवंताशिवाय. सगळीकडे गेले पण कोणीच काय त्यांना साथ दिली नाही. मग भगवंतांकडे गेले, म्हणले आता ही तुमचं चक्र तुम्ही थांबवा. ते म्हणले, नाही नाही, मी पण नाही थांबू शकत, कारण भक्ताचा अपराध तो केलेला आहे, मी पण थांबू शकत नाही. म्हणले काय करायचं आता? ते म्हणले तू जा आणि आता अमरीश महाराजांच्या चरणावर काय कर, तू क्षमा माग. मग अमरीश महाराजांच्या चरणावर दुर्वासा मुनी आले. त्यांनी सांगितलं की माझी काय झाली, ही चूक झालेली आहे, मला काहीतरी माफ करा. आणि मग त्या अमरीश महाराजांनी सांगितलं, दुर्वासा मुनी सांगितलं की मी काय करू आता माझ्या या पापातून. तर त्यांनी सांगितलं की तुला या अपराधातून जर मुक्त व्हायचं असेल तर ह्या अधिक मासचं काय कर, तू पालन कर, त्यानंतर ह्या अपराधातून तू काय होशील, मुक्त होशील. तर हा अधिक मासची कथा आहे. तिसरी जी कथा आहे की हे जे जगन्नाथपुरी आहे,
जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होती है ना प्रत्येक वर्षी. तर त्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये जे जगन्नाथ भगवान आहेत तर ते दर 12 वर्षांनी त्या जगन्नाथ जे मेन विग्रह आहेत तर त्या मूर्तीची काय होते, नवीन मूर्ती बनवली जाते प्रत्येक 12 वर्षानंतर. त्याला नवकलेवरम म्हणतात. मग तर या नवकलेवरम तर ह्या वर्षी आत्ता आता यंदा काय आहे तो नवकलेवरम आहे. म्हणजे जगन्नाथांचे जे काही मेन विग्रह आहेत, मूर्ती आहेत, तर ती बनवण्याचं कार्य आता ह्या अधिक मासापासून काय होतं, चालू होतं. जेव्हा आपले जुलैमध्ये रथयात्रा आहे तर ते जे मूर्ती बनवण्याचं कार्य आता या महिन्यापासून काय होत आहे, चालू होते. म्हणून हा मास अजून त्यापेक्षा काय आहे, महत्वाचा आहे. पुढे सांगतात की जेव्हा तर ह्या महिन्यामध्ये सांगतात की जेव्हा पांडव जे आहेत ते वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना त्या ठिकाणी काम्यवनामध्ये होते आणि भगवंत त्यांना भेटायला गेले. आणि भेटायला गेल्यानंतर मग युधिष्ठिर महाराज भगवंतांना विचारतात की हे भगवंता, तुम्ही आमच्या बरोबर आहात, तुम्ही सगळं आम्हाला मार्गदर्शन करताय, तरी पण माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का, आम्हाला एवढा त्रास का, एवढी अडचण का. तर भगवंत सांगतात की याचं कारण आहे की तो पहिल्या जन्मामध्ये तो या अधिक मास जे आहे तर त्या अधिक मासाचं काय केलेलं आहे, तो अनादर केलेला आहे. त्या अनादराचं कारण म्हणून तुला काय आहे, तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला काय आलंय, दुःख आलेलं आहे. द्रौपदी विचारती की भगवंताला की भगवंता माझ्या जीवनामध्ये का असे संकट आले. कारण द्रौपदीच्या जीवनामध्ये काय संकट आलं होतं, वस्त्रहरण झालं होतं आणि तिला 5 पतीला सांभाळण्याचं काय आलं होतं, संकट आलं होतं. आपल्याला एक पती सांभाळणं ही काय आहे, एक जीवनामध्ये चॅलेंज आहे. एक पत्नी एका पतीला पण जीवनभर कधी संतुष्ट करू शकत, हे चॅलेंज आहे का नाही. मग ह्या द्रौपदीला किती पती होते, 5 पती होते. तर मग सांगतात की हे 5 पती कशामुळे तिला प्राप्त झाले होते. तर मग एक कथा येते की ही जी द्रौपदी आहे तर ती पहिल्या जन्मामध्ये ते सांगतात की द्रौपदी जी आहे तर ती मेधावी ऋषींची कन्या होती. मेधावी ऋषींची कन्या होती आणि मेधावी ऋषी आध्यात्मिक सगळं काही कार्य करत होते, पूजा करत होते. आणि त्यांची जी कन्या आहे तर त्या काही काळानंतर ती कन्या छोटी असताना तिची आई काय झाली, मृत पावली. आणि जेव्हा काही काळानंतर जेव्हा ही जी कन्या आहे तर विवाहाच्या योग्य झाली, तारुण्यात आली, त्यावेळी तिचे वडील पण केले. मग आता ही जी कन्या आहे विवाहाच्या तारुण्यात आहे आणि मग ते दुर्वास मुनी आहेत तर ते मेधावी ऋषींचे मित्र होते. आणि मग त्यांनी पाहिलं की अरे आता ही माझ्या मित्राची कन्या आहे, आई वडील नाही, तर हिचा विवाह करणं, आता ही काही माझीच कन्या आहे ना, मित्राची कन्या म्हणजे माझीच कन्या आहे, तिचा विवाह करण्यासाठी मी काय करावं, तिला मदत करावी. मग त्या जे दुर्वास मुनींनी सांगितलं तिला की तू काय कर, पुरुषोत्तम मासचं काय कर, पालन कर. पण तिने काय केलं, त्या पुरुषोत्तम मासाचा अनादर केला आणि शिवजींची तपस्या केली. काय केली, शिवजींची तपस्या केली आणि शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणले तुला काय मागायची माग, तुला वरदान द्यायला तयार आहे. मग त्यानंतर ती म्हणली की मला ज्या व्यक्तीमध्ये, ते सांगते की त्या व्यक्तीमध्ये धर्म आहे, काय, ज्या व्यक्तीमध्ये धर्म आहे, जो व्यक्ती बलवान आहे, तो व्यक्ती शूरवान आहे. आणि हे जे अश्विनी कुमार आहेत तर ते पण 2 देवतांचे पुत्र होते. तर मला 5 हे जे गुण असलेल्या पतीशी काय करायचंय, विवाह करायचा आहे. एका व्यक्तीमध्ये हे 5 काय असले पाहिजे, गुण असले पाहिजे, असे मला अशा पती बरोबर विवाह करतात. तर शिवजी म्हणले
असं कधी होऊ शकत नाही. एका व्यक्तीमध्ये धर्म असू शकतो, एका व्यक्तीमध्ये बलवान असू शकतो, एक व्यक्ती शूर असू शकतो, पण सगळेच एका व्यक्तीमध्ये असू शकत नाही. तू तर तपस्या केली, मी तर तो प्रसन्न झालोय, तर तुला पुढल्या जन्मामध्ये तुझी इच्छा काय होईल? पूर्ण होईल. आणि मग त्याचं फळ म्हणून पुढल्या जन्मामध्ये द्रौपदीला 5 पतींना काय झाले? 5 पती प्राप्त झाले. आणि मग सांगतात की जेव्हा हे 5 पती तिला प्राप्त झाले, तर त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं, कारण 5 पती आणि 1 द्रौपदी, तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की अधर्म घडायला नाही पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की प्रत्येक जो पती आहे 1 वर्षासाठी त्या द्रौपदी बरोबर असेल, आणि जर कोणी दुसरा तिथं आला तर त्याला लगेच वनवासामध्ये पाठवतात. मग 5 पतीला 1 वर्षाची काय केली? ठरवून दिलं. आणि मग ते सांगतात की ज्यावेळेस हे जे 5 शक्तिशाली पुरुष होते, कारण हे देवताचे पती होते है ना, धर्म जे काही बलवान आहे 5 जे पुरुष होते ना, तर मग त्यांची जी पत्नी आहे तर त्या द्रौपदीच्या याच्यामध्ये प्रवेश करून ते काय करायचे? 1 वर्ष राहायचे. तर ही ते सांगते की तुला ही दुःख येण्याचं कारण काय? की तू काय केलंय? हा, अधिक मास जे मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, त्याचा अनादर केल्यामुळे. तर आता अशा प्रकारे हे जे नियम आहेत तर ते सांगितलेत. तर म्हणून आता आता फक्त एक 5च मिनिटं, आता आपल्याला लास्ट पाहायचं की आपल्याला काय करायचंय. आता ही शास्त्रानुसार सगळं सांगितलं की शास्त्रामध्ये याला महत्व आहे, तर आपल्याला काय करायचंय? तर सांगितलंय की आपल्याला आता तपस्या करायची 1 महिनाभर, आजच्यापासून संकल्प करायचा आहे. कशाचा? की मास, हे अधिक मासाचं पालन करायचं आहे. तर आजपासून काय आहे? सुरुवात आहे. तर सांगतात आपल्याला तपस्या करायची. कशाने तपस्या करायची? मनाने तपस्या करायची, बुद्धीने तपस्या करायची आणि शरीराने तपस्या करायची. तर मग आता काय काय तपस्या करायची ही आपण एक थोडस पाहणार आहोत. तर यामध्ये सांगितलंय की यामध्ये 27 नियम सांगितलेत. काय करायचंय? 27 नियम सांगितलेत की आपल्याला ते पालन करायचे. तर पहिलं सांगितलंय की आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचंय. काय करायचंय? या महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचंय. तर ब्रह्ममुहूर्त कधी चालू होतो? हा, किती वाजता? माहिती आहे ना? हा, तर शास्त्रामध्ये सांगितलंय की सूर्य उगायच्या अगोदर 1.5 तास चा जो कालावधी आहे त्याला काय समजतात? ब्रह्ममुहूर्त आहे. तर आपल्याला काय करायचंय? त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचंय. कशासाठी उठायचंय? नामस्मरणासाठी उठायचंय, भगवंताची भक्ती करण्यासाठी उठायचंय. तर म्हणून या महिन्यामध्ये लवकर उठण्याला काय आहे? अतिशय महत्व आहे. तर म्हणून वैष्णवांनी तर रोजच उठलं पाहिजे, है ना? असं नाही की भरत एकच महिना, रोजच काय करायचंय? लवकर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तामध्ये आपली साधना केली पाहिजे, नामजप केला पाहिजे. तर त्यांनी काय होतं? आपली भक्तीमध्ये वाढ होते. नंतर सांगितलंय कीर्तनीय सदा हरी, आपल्याला सदैव भगवंतांचं नामस्मरण करायचंय. तिसरं सांगितलंय प्रार्थना करायची. भगवंतांना काय करायची? प्रार्थना करायची. नंतर सांगितलंय भगवद्गीता वाचायची. या महिन्यामध्ये रोज काय करायची? भगवद्गीता वाचायची. नंतर सांगितलंय की देशी तुपामध्ये भगवंतासाठी भोग बनवायचा आहे आणि भगवंतांना काय करायचं आहे? अर्पण करायचं आहे, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. नंतर सांगितलंय ब्रह्मचारी व्रत पालन करायचंय. नंतर सांगितलंय निरपेक्ष व्रत करायचंय. ही जी व्रत आहे ते करायचंय पण निरपेक्ष, काही इच्छा ठेवायची नाही. नंतर सांगितलंय की अन्य कर्म करणे बंद करायचे. हे जे आपले कार्य आहे ना बाकीचे, 1 महिनाभर थोडेसे कार्य जे आहेत आपले भौतिक, थोडे काय करायचे? कमी करायचे आणि भक्तीसाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ जितका देता येईल तितका देण्याचं कार्य करायचं आहे. नंतर सांगितलंय की शारीरिक गरजा कमी करायच्यात. काय करायच्यात? शारीरिक गरजा. शारीरिक गरजा काय आहेत आपल्या? हा,
जर आपण 4 वेळेस खात असल तर एक टाइम काय करायचा आहे, 3 वर यायचंय. जर 3 खात असेल तर 2 वर यायचं, 2 खात असेल तर 1 वर यायचं. म्हणजे शारीरिक ज्या आपल्या गरजा आहेत त्या थोड्या कमी करायच्यात आणि ते वेळ आपल्याला अध्यात्मासाठी द्यायचा आहे. नंतर सांगितलंय संकल्प. आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येकाला की काहीतरी एक व्रताचं मी काय करन या महिन्यामध्ये पालन करन. नंतर सांगितलंय दान द्यायचं. ते ब्राह्मणाला, वैष्णवाला, त्या दानाला काय अतिशय महत्व आहे. नंतर सांगतात धामवास. जर आपल्याला धामामध्ये जाता आलं, तीर्थयात्रेला जाता आलं तर जरूर एक तीर्थयात्रा केली पाहिजे या महिन्यामध्ये. नंतर सांगतात तुळशी दल. भगवंतांना तुळशीचे काय करायचे, पानं अर्पण करायचे. भगवंत अतिशय प्रसन्न होतात है ना, भगवंतांच्या चरणाला तुळशी अर्पण करायच्या. नंतर सांगतात की क्रोध त्याग करायचा आहे. आपला जो क्रोध आहे तर त्याला एक महिनाभर काय करायचं आहे, थोडा बाजूला ठेवायचं आहे. क्रोध त्याग करायचा आहे. नंतर वैष्णव अपराध जे आहेत तर त्या त्यागायचा आहे. नंतर सांगितले ग्रंथ वितरण. जे ग्रंथ आहेत तर ते दान द्यायचे है ना. जो व्यक्ती ज्याला आवश्यकता आहे त्याला ग्रंथाचं दान द्यायचं आहे. नंतर वैष्णव सेवा. वैष्णव सेवा म्हणजे काय आहे की वैष्णवांना खुश करायचंय, प्रसन्न करायचंय. वैष्णव कशाने प्रसन्न होतात, प्रसाद. है ना. ब्राह्मणाला प्रसन्न करायचं सोपा उपाय आहे. त्यांना फक्त काय करा, प्रसाद द्या, त्या वैष्णव खुश होणार. तर वैष्णवाला काय करायचंय, खुश करायचंय, ब्राह्मण भोजन द्यायचंय. नंतर सांगितलंय हरिकथा. ही हरिकथा ऐकायची है ना. जे सगळे तुम्ही आज आलात ही कशासाठी आलात, हरिकथा ऐकण्यासाठी. या महिन्यामध्ये जितकं आपल्याला हरिकथा ऐकता येईल तितकं ऐकण्याचा, जिथं जिथं आपल्याला संधी आहे तिथं ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर धामाची परिक्रमा. जे धाम आहे जसं वृंदावन आहे, पंढरपूर आहे, त्या धामामध्ये परिक्रमा. बरेच भक्त की तिथंच जातात एक महिनाभर आणि रोज सकाळी काय करतात, परिक्रमा करतात. तर आपल्याला तर शक्य नाहीये. आता ही धामच आहे आणि आपण बसतो ती धामच आहे. त्या धामाला काय करायची, परिक्रमा करायची. नंतर सांगितलंय मंदिर मार्जन. मंदिर मार्जन म्हणजे मंदिर काय करायचं, साफसफाई करायची. आता दिसतं इथं सगळे साफसफाई, तर आपल्या घरातलं बी काय करायचं, साफ करायचं. नंतर सांगितलंय पवित्र नदीमध्ये स्नान करायचंय. नदीमध्ये स्नान करायचंय. आणि जर नदीमध्ये जाणं शक्य नसेल तर आपल्या घरीच काय करायचं, स्नान करताना गंगा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती आपण आंघोळ करतो, तर मग ती पण काय झालं, एक तीर्थ स्नानच झालं नदीचं. नंतर काय सांगितलंय की संकल्प करून वैष्णवाला भोजन अर्पण करायचंय. आणि मग हे सगळे एवढे काय सांगितलेत, आपल्याला नियम सांगितलेत, पालन करायचे. तर जितकं शक्य आहे, ज्याला जितकं शक्य आहे तेवढा आपण काय करायचं आहे, पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नाही झाले तरी काय हरकत नाही. पण हरे कृष्ण मंत्र जप तर सगळ्याला करता येतोय है ना. तर जितका जप करता येईल तेवढा आपण जप करण्याचा प्रयत्न करायचा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. तर या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण. चालेल, एक जप करू म्हणजे आपल्या प्रवचनाचा सगळा सार पूर्ण होईल. हरे कृष्ण.